पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। आज अर्धा तासापूर्वी या ठिकाणी मुख्यमंत्री येऊन गेले। मला अपेक्षा होती, मी मुद्दाम थोडा दुसऱ्या 2 मीटिंग घेऊन आलो। बाबा मुख्यमंत्री या ठिकाणी विमानतळाला आमच्या DB पाटलांचं नाव देतील असं जाहीर करतील, या ठिकाणच्या घरपट्टीचा प्रश्न मी सोडवीन असं इथे आश्वासित करतील अशी अपेक्षा होती। त्यांनी भ्रमनिराश केलेला आहे। त्यांना आज सत्तेची आणि पैशाची मस्ती आलेली आहे आणि त्यामुळे ते आज मतं सगळी खिशात आहेत, विकत घेऊ शकतो अशी त्यांना आज घमंडीने ते काम करतायत। आणि म्हणून की कोणी विरोधी उमेदवारांना विकत घेण्याची प्रक्रिया या निवडणुकीमध्ये जी सुरू केलेली आहे ती महाराष्ट्राच्या या पुरोगामी महाराष्ट्राच्या राज्यामध्ये ही मास्पद आहे, नुसती नाही तर ती कमीपणा आणणारी आहे। आणि म्हणून या गोष्टीचा आज मुख्यमंत्री आले, बोलून गेले आणि काही न देऊन गेले, याच्यापेक्षा मी जास्त काही बोलत नाही। भाई त्यांनी आणखी एक विधान केलेलं आहे की 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर तुम्ही जे 65% कर माफ करू असं सांगितलेलं आहे, यावर कुठे कोणीच कागदावरती कोणी असं बनवून देऊ शकतं, कुठलीच जनता यावर भूल पडणार नाही असं तेव्हा आपण टीका केलेली, काय सांगायचं? ते उद्याच्या 16 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा कळेल। आम्ही म्हणतो आमची मेजॉरिटी आली तर आम्ही ते करणार आहोत, आमची मेजॉरिटी येणार आहे म्हणून आम्ही बॉन्डवर लिहून दिलेलं आहे की या ठिकाणी ग्रामपंचायत चालवतो, आम्ही पण नगरपालिका चालवतो, नगरपंचायत चालवतो आणि आम्हाला पण थोडा कायदा थोडासा मुख्यमंत्र्यांपेक्षा थोडासा कळलेला आहे आणि कायदा जनतेच्या हिता करण्यासाठी विधिमंडळ आहे। विधिमंडळामध्ये जनतेच्या यासाठी कायदे करणं आणि जे जुने कायदे नष्ट करण्याचे ही प्रक्रिया विधिमंडळ करत असतं आणि ते आम्ही केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे मला वाटत नाहीये की थोडंफार कळतं आम्हाला। मुख्यमंत्री भेटल्यानंतर मी त्यांना विचारणार आहे।